नमस्कार मंडळी, तुम्ही पण अशी तुरीच्या दाण्याची भाजी बनवली आहे का, ज्याच्यामुळे भात हा जास्तच खाल्ला जातो? चला बनवूया आपण तुरीच्या दाण्याची भाजी। यासाठी आपल्याला कांदा, टमाटर, लसूण अद्रकचा पेस्ट, तुरीचे दाणे वाटलेले हे लागणार आहे। आपण कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकलं तेल टाकलं की त्याच्यामध्ये टाकली मोहरी अशी तळतळ फुटायला हवी। मोहरी अशी तळतळ फुटली की त्यामध्ये टाकणार आहे आपण कांदा हा तांबूस रंगाचा होऊ द्यायचा आणि त्यानंतर टाकला लसूण अद्रक जिऱ्याचं पेस्ट, तो पेस्ट असं परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे बारीक कट केलेले टोमॅटो हे पूर्णपणे मऊसूर होऊ द्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे लाल तिखट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपण हळद आणि हा मसाला असा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी सुद्धा घालणार आहे, त्याच्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। चला तर आपण बघूया, याला असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपण तुरीचे दाणे जे वाटलेले होते। आता ते टाकले की याच्यामध्ये घालायचं आहे पाणी, तुम्हाला जसं पाहिजे तसं। अशी पातळ जर भाजी असेल ना, ही गरमागरम भाजी आणि भात खायला इतका टेस्टी लागतो की तुम्ही पूर्ण ताट सप्पा करून टाकणार। अशा प्रकारे होती ही आपली आजची रेसिपी। जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी आणि त्याही घरगुती पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुमच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये। यासाठी तुम्हाला जास्त बाहेरून काही साहित्य आणावे लागत नाही आणि घरगुती पद्धतीने तुम्ही बनवू शकता।